नमस्कार, मी रामेश्वर आपलं महामराठी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, मी आज बाकी ज्या माहिती देत असतो त्यापेक्षा आजचा एक वेगळा व्हिडिओ राहणार आहे. माझा हा सामाजिक आहे, प्रत्येकाच्या हृदयाला काहीतरी वेगळ्या भावना निर्माण करणार आहे. कारण तुम्ही जे आज ऐकणार आहात म्हणजे तुम्ही संस्था, ह्या लहान मुलांना सांभाळणाऱ्या सामाजिक संस्था, धार्मिक संस्था, अशा वेगवेगळ्या संस्था बघितल्या असतील, पण आज आपण या सरांकडून अशी वेगळ्या प्रकारची एक संस्था आहे. आता तिला संस्था म्हणावं का नाही हाच मला प्रश्न पडतो. कारण या संस्थेला कोणताही सरकारी अनुदान नाही, असं काहीच नाही. हे वैयक्तिक स्वतः करतात, सामाजिक लोक याला दान देतात आणि या भरोश्यावर, आणि विशेष म्हणजे या संस्थेत जी मुलं आहेत त्यांची गोष्ट ऐकली तर तुम्ही म्हणजे ज्या माणसाला मन आहे तो माणूस म्हणजे एकदम त्याच्या काळजाचं पाणी होईल अशी गोष्ट आहे. कारण इथं अशी मुलं राहतात की ज्या मुलाला आई नाही, वडील नाही, आणि हे त्याला सुद्धा माहित नाही. कोणीतरी नातलगानं त्याला इथं आणून घातलेलं आहे. तर ती सगळी जी काही माहिती आहे आपण ती सरांकडूनच ऐकून घेऊयात. सर, आपला परिचय दे. माझं नाव प्रदीप निवृत्तराव कातारे, प्रॉपर राहणार चिंचोली, तालुका परतूर. आम्ही एक 2020 साली आम्ही एक स्नेहांकुर नावानं ती संस्था आहे. एक बीड जिल्ह्यामध्ये थोडी पार्श्वभूमी सांगतो आपल्या संस्थेची. बीड जिल्ह्यामध्ये एक शांतीवन खूप मोठी एक संस्था आहे, दीपक काका नागरगोजे यांची. तर त्यांची प्रेरणा घेऊन आपण हे काम चालू केलेले. म्हणजे 12वीला मी असताना लोकमतला त्यांचे शांतीवनचे लेख यायचे त्या मुलांविषयी, किंवा हे मुलं कसे समजा त्यांच्याकडे आले. तर काही ऊसतोडीवाल्याचे मुलं होते. छोट्या लहानपणातच मुलीला ऊसतोडीवाले लग्न लावून देतात. नंतर त्यांचं लवकरच लहान वय असल्यामुळं मग अबॉर्शन होतंय, किंवा काही कारणास्तव ते मुलं मारतात. म्हणजे खूप म्हणजे ह्यांच्या म्हणजे भयानकच होत्या. किंवा कधी काही ऊसतोडीला आई वडील गेले, वडिलाचा दुर्दैवी मृत्यू होतो गाडीच्या अपघातामध्ये, आईला सांभाळून होत नाही. किंवा काही आता आपल्याकडे असे प्रकरण आहेत की काहीला दोन्ही पॅरेंट्स नाहीत, किंवा काही अशी आहेत आपल्याकडे की काहीला आई नाही, वडील आहेत. वडील एकतर दुसरं लग्न केल्यामुळे मग ते वडील एकतर ह्या मुलांना बघत नाहीत, किंवा मग वडील आई नसल्यामुळे पूर्ण व्यसनाधीन असतात. असे काही मुलं आहेत की ते मग व्यसनाधीन असल्यामुळे मग ते वडिलांचं काहीच म्हणजे ह्या मुलांशी कॉन्टॅक्ट नसते. त्यांचे कोण नातेवाईक असतात, मामा, आत्या, मावशी, आजी, आजोबा काहीतरी असतात. हे काही जास्त दिवस सांभाळू शकत नाहीत, कारण काही मुळात ह्या मुलांच्या नावावर काहीच प्रॉपर्टी नसते. आज असं झालं की प्रॉपर्टी असलं तरच सांभाळायचे समजा जास्त करून. ह्या मुलांच्या नावाने खूप प्रॉपर्टी नसल्यामुळे त्यांना ते कोणतेच ह्या मुलांकडे सांभाळत नाहीत, किंवा ह्यांना काही बघत पण नाही. लक्षात घ्या, महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की ज्याच्या नावावर प्रॉपर्टी आहे त्याला नातलग सांभाळतात. ही समाजात तुम्ही बघत असतात, हे मी बघतो, सगळे बघते. म्हणजे ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला कोणी बी सांभाळायला तयार आहे, पण ज्याच्याकडे काहीच नाही त्याला त्याचे नातलग, आता नातलगात साधा एक माणूस घेतला, मुलगा असला समजा लहान, त्याला मामा असतो, त्याला मावशी असती, असे सगळे प्रकारचे नातलग असतात. चुलते असते, दूर दूरचे, लांब लांबचे असतात. पण जर याच्यातून एक धडा घ्यायचा बरं का प्रत्येकानं, जर तुमच्या जवळ काहीतरी माल असेल तर तुम्हाला कोणीही भाव देतं, आणि जर तुमच्या जवळ काहीच नसेल ना तर तुम्हाला जवळचा नातलग सुद्धा ओळखीत नाही. आणि अशा नातलगाईनं हे मुलं इथं आणून घातलेले. असे काही इतक्या समजा आपण त्यांना आता त्यांची कोणी मावशी कोणी आत्या आणून घालतात आपल्याकडे, आपली माहिती कोण ना कोण त्यांच्या माध्यमापर्यंत पोहोचतं. बाबा अशा संस्था आहे, तुमच्याकडून सांभाळणं होत नाही, तुम्ही आणून सोडा. ते आणून सोडल्यानंतर कधी कधी आपलं कधी काम पडतं त्यांच्याकडे डॉक्युमेंट. समजा काही आम्हाला समजा त्या मुलांसाठी काही बालसंगोपनची योजना गव्हर्नमेंटची, तेव्हा त्यांना 2250 रुपये चालू होत्या मुलांना. दोन्ही पॅरेंट्स नसले किंवा एक पॅरेंट्स नसणाऱ्याला. हा आपल्याला आपण त्यांना चालू करतो आपल्याकडून. पण डॉक्युमेंट नसल्यामुळे त्यांना त्याचा लाभ घेतात नाही. आपण त्यांच्या नातेवाईकाला सांगतो डॉक्युमेंट आणून द्या, ही पेमेंट तुमच्याच खात्यावर पडणार आहे. हे पण इतके म्हणजे हे लोक असे अवघड असतात की हे डॉक्युमेंट पण आपल्याला देत नाही. कधी कधी असं वाटतं, त्यांना वाटतं की आणून घातले का परत आमच्याकडे मुलं, हे असं वाटतं. ओळखच दाखवत. कधी कधी असं असतं की आपण 2-3 बार फोन केला त्यांना की ते डायरेक्ट फोन आपला ब्लॅकमेल टाकतं आपला, त्याला काही संबंध राहत नाही. मग त्यांचा काही असे असतात की काही गंभीर आजाराचे असतात. आता आपल्याला एक मुलगी आहे, 10वीला आहे ती मुलगी आता, तिला म्हणजे हृदयाचा आजार आहे. तर त्यांच्या म्हणजे आई वारली, 4 मुलं आहेत ते, 2 छोटे बघितले तुम्ही, ते 2 येतं आणि 2 आता शाळेत गेलेले आता.
तर ते म्हणजे त्यामुळे आपण आता आजार असलेले आपण घेत नाहीत, कारण हाच खर्च आपला भरपूर ह्या मुलांचा 50,000 चालतो. ते परत मेडिकल मध्ये तो खर्च वेगळा होतो. आपण मेडिकल करून त्यांचं घेतो. त्याने काय केलं आपल्याला म्हणजे कळवत नाही त्याने की बाबा आजारी म्हणून. तर त्या मुलीला एक 15 mm होले हृदयाचे, जे डॉक्टरने वाचायची शक्यता खूप कमी सांगितली, काहीच नाही. ती मुलगी जेव्हा आपल्याकडे आली तेव्हा तिचं म्हणजे 18 किलो वजन होतं. 10वीला मुलगी, खूप विकनेस आता आले बघता तुम्ही. आता तिचं वजन, तिला चांगलं हेल्थ वगैरे आपण खाऊन पिऊन चांगलं आता जे म्हणजे 1 वर्षात ती तिथपर्यंत आपण घातलेली. पण चांगलं आता टॅबलेट वगैरे पण तिला आपल्याकडून आपण चालू केले. तर पण ऑपरेशनचं कसं जातं, आपण प्रयत्न केले पण डॉक्युमेंट नसल्यामुळे मेन ऑपरेशनला पण होईना झालं ते महात्मा फुले योजनेमध्ये. कारण गव्हर्नमेंट डॉक्युमेंट लागते, त्यांचं राशनला नाव नाही त्यांचं केलेलं आणि आधारलाही त्यांचं नाव नाही. ते काहीच नाही. आता जोपर्यंत जगन तोपर्यंत ते चालू द्यायचं आपण आता असे. तर मित्रांनो हे बघा, इथं म्हणजे एकतर नुसतं राहायचं, त्याचं खायचं, त्यांची शाळा एवढंच नसून त्यांच्या आरोग्याची सुद्धा, आता सरांनी जसं सांगितलं की त्या मुलीला हृदयाचा आजार आहे, त्यासाठी जो काही खर्च लागेल, आता देणारे काही बरेचसे हात असतात, ते त्यांच्या माध्यमातून देत असतात, पण त्यांनी नाही दिलं तरी हे सर त्यांच्या माध्यमातून हे करतात. आणि मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचंय की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. या व्हिडिओमधून माझ्या चॅनलला जो काही रिव्हेन्यू म्हणजे जे मला पैसे मिळतील ते मी सर्व या सरांचा, आता बारकोड दिसतोय तुम्हाला, या बारकोडवर मी टाकणार आहे. आणि तुम्हालाही वाटत असेल की नाही आपलंही काहीतरी योगदान आहे समाजासाठी, आणि असे जे मुलं आहेत की ज्यांचे आई वडील नाहीत त्यांना हे सर सांभाळतात. हे बघा, आपल्या घरी जर एक नातलग आला पाहुणा, तो 2-3 दिवस 4 दिवस 8 दिवस राहिला तर आपल्याला तो सहन होत नाही. आपल्याला वाटतं तो कधी नातलग जाईल, कारण आपल्याला आपले काम असतात. आपण आपला वेळ त्या नातलगाला देऊ शकत नाही, मात्र ती छोटी छोटी एवढीचे बालक हे सर सांभाळतात. जर तुम्हालाही वाटत असेल की आपलंही काहीतरी त्यामध्ये योगदान असावं, तर हा जो बारकोड दिसतोय, तर या बारकोडवर तुम्हाला जे वाटेल ते, तुमच्या इच्छेला वाटेल ते, आपल्या मुलाबाळाचा विचार करून, आपलं लेकरू आपल्याला कसं मागतंय, त्याची काय अवस्था असते, किंवा ते जेव्हा दुखण्यात असेल किंवा काही अडचणीत असेल त्यावेळेस आपल्या भावना काय असतात, त्या भावना व्यक्त करून नक्कीच आपण या बारकोडवरती मदत टाकावी. आज मी माझ्या म्हणजे मनातून माझ्या इच्छेनं मी जी आहे ती टाकणार आहे. पण या व्हिडिओचा सुद्धा मी रिव्हेन्यू जो येईल मला युट्यूब कडून, तो सुद्धा मी या सरांना त्या बारकोड मार्फत या मुलांच्या संगोपनासाठी देणार आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती एकच करतो, तुम्हाला मदत जरी नाही टाकणं झाली तर जेवढा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करता येईल तेवढा शेअर करा, एवढीच विनंती करतो. आणि सरांचं खूप म्हणजे लय मोठं काम आहे सर तुमचं. कोणी जर कोणाच्या घरी पाहुणा आला तर सांभाळू शकत नाही, तुम्ही एवढे लेकरं सांभाळता. आणि एक महत्वाचं सांगतो, जर तुम्हाला कधी वाटलं तुमचा वाढदिवस असेल, आपण आज वाढदिवस इतक्या मोठेपणानं साजरे केला, रोडवर त्याचा उच्छाद मानला, मोठा केक आणायचा, कुठेतरी दारूची पार्टी, मटण बोकडे, मोठाले होर्डिंग बोर्ड, यापेक्षा मला वाटतं अशा संस्थेला जर आपण भेट दिली आणि आपल्या इच्छेप्रमाणे जे आपल्याला योगदान देता येईल ते दिलं तर खूप बरं होईल. त्यासाठी मी तुम्हाला हा नंबर देत आहे सरांचा, तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा परतूर जिल्हा जालना म्हणजे बागेश्वरी जो रोड आहे कारखान्याचा, त्या रोडवरच हे घर आहे यांचं, आणि वैयक्तिक घर आहे. याला कोणत्याही प्रकारचं अनुदान नाही, कोणताही लाभ नाही, फक्त एक आपला सामाजिक भाव. त्यांनी जे काही बघितलं कुठल्या दुसऱ्या संस्थेचं, त्यावरून हा चालू केलेला उपक्रम आहे. त्यामुळे तुम्हाला लग्नाचे वाढदिवस आपण आज इतके साजरे करायलो, ज्याला लग्नाच्याच तारखा ध्यानात नाही, मात्र समाजाकडे पाहून आपण ते करायलो, तसा मोकार खर्च करण्यापेक्षा जर आपण अशा संस्थेला असं योगदान दिलं तर नक्कीच आपल्याला, मला तरी वाटतंय की त्याचं आत्मिक समाधान काय असतंय हे जो दान करतो त्यालाच कळतंय. तर आपले खूप खूप आभार मी मानतो त्या लेकराबद्दल. म्हणजे मला इतकं आज त्याबद्दल कुतूहल वाटायला तुमचं, की तुम्ही खूप मोठं काम करतात. धन्यवाद तुमचे. आणि होईल तेवढी मदत करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.